मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये धर्मादाय भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा ते पाहणार आहेत. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी तसेच बघा जे काही आपलं हॉल तिकीट आहे, ते हॉल तिकीटची लिंक बघा आपण आल्यावर टाकणार आहे त्या ग्रुपवरती. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो, ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे काही आपला व्हिडिओचा टायटल आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉइन करा. त्यामध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी, जे काही आत्ताचे नोबेल पुरस्कार झाले असतील किंवा महत्त्वाच्या घडामोडी असतील किंवा या व्हिडिओची PDF असेल किंवा हॉल तिकीट संदर्भामध्ये जे काही अपडेट आहे, ते सगळे महत्त्वाचे अपडेट आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही WhatsApp ग्रुप आहे तो जॉइन करा. त्या ठिकाणी आपण टाकणार आहेत पहा. पहिला प्रश्न आहे बघा, नामाच्या आणि सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म असतो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याला काय म्हणतात, तर याला वचन असं म्हणतात. लक्षात ठेवा, वचन असं म्हणतात. नामाच्या आणि सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म असतो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, वचन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वचन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संयुक्त वाक्यामधील जोडवाक्य कोणत्या अवयवांनी जोडलेले असतात? कोणत्या अवयवांनी जोडलेले असतात? तो ऑप्शन क्रमांक 2 उभयनवी अव्यय. लक्षात ठेवा मित्रांनो, उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात. नेक्स्ट मित्रांनो, सेतुबंध हा ग्रंथ कोणाचा आहे? सांगा पटकन. सेतुबंध हा ग्रंथ तर प्रवर सेन, ऑप्शन क्रमांक 2 प्रवर सेन यांचा मित्रांनो हा जो काही ग्रंथ आहे बघा तो आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट मित्रांनो, एकच व्यंजने 2 वेळा जोडले गेले की त्या व्यंजनाला टिंब असे म्हणतात. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 द्वित असं म्हणतात. लक्षात ठेवायचे पहा, द्वित असं म्हटलं जातं. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे पहा. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 गाय सुद्धा. लक्षात ठेवा, हे काय शुद्ध शब्दयोगी अव्यय पहा. या ठिकाणी शब्द आहे गाय सुद्धा. लक्षात ठेवायचं आहे, गाय सुद्धा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पोंबारा करणे. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी? पोंबारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ते आपल्याला सांगायचं आहे पहा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 पळून जाणे. ऑप्शन क्रमांक 3 पळून जाणे याचे काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, षष्टी बहुव्रीही समासाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे पहा. षष्टी तर ऑप्शन क्रमांक 4 गजानन. गजानन मित्रांनो काय पहा याचं योग्य उत्तर आहे पहा. काय? गजानन. पुढचा प्रश्न मित्रांनो, पारंगत. बघा, पारंगत हा जो काही शब्द आहे याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा. पारंगतला त्याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 निपुण. लक्षात ठेवा मित्रांनो, निपुण. नेक्स्ट आहे पहा, फळे गोड निघाली वाक्यामधलं विधेयपूर्वक आपल्याला ओळखायचं आहे पहा. फळे गोड निघाली तर गोड मित्रांनो काय या ठिकाणी? फळे गोड निघाली यामधलं विधेयपूर्वक कोणतं मित्रांनो? गोड. हे काय पहा? विधेयपूर्वक आहे कोणतं? गोड. आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा, आता या ठिकाणी लवकरच आपले पेपर सुद्धा होणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी PDF आणलेले आहेत पहा. आता लगेच आपले हॉल तिकीट सुद्धा येतील पहा. आणि आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पहा. कारण की मागच्या वेळेस बघा DMRचे सुद्धा फॉर्म सुटले होते. लगेच त्यांच्या या ठिकाणी हॉल तिकीट आले होते पहा. थोड्या दिवसामध्ये हॉल तिकीट पण येतील. टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही पहा. त्यासाठी बघा 10,000 प्रश्नांची आपण या ठिकाणी PDF तयार केली पहा. ही जी काही PDF आहे मित्रांनो तुम्हाला 249 रुपयाला मिळून जाणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? 9325230840 9325230840 हा जो काही फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती तुम्हाला मित्रांनो 249 रुपये पाठवायचे आहेत. किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा मित्रांनो. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. कारण की तुम्ही जर आत्ता PDF घेतली तर तुमची बघा या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल पहा. एक गोष्ट आपण बघा वारंवार जर या ठिकाणी वाचली तर आपली चांगली रिव्हिजन होती आणि पेपरमध्ये आपला चांगला स्कोर येणार आहे. कारण की कॉम्पिटिशन सुद्धा चांगला असणार आहे. MPSC करणारे किंवा इतर सरळ सेवा करणारे या ठिकाणी असणार आहेत पहा, जे लायब्ररीमध्ये बघा खूप अभ्यास करतात. या ठिकाणी चांगली रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपण ह्या PDF तयार केल्यात पहा. तुम्ही टायमाला जर या ठिकाणी PDF घेतल्या तर तुमची एकच वेळेस वाचून येईल. परंतु आत्ता जर घेतली तर तुम्हाला या ठिकाणी वारंवार ती PDF वाचता येईल आणि चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन होईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. 249 रुपये काहीच नाहीत. आपण बघा कुठं पण गेलो तर या ठिकाणी खाऊन घेतो पैसे, नाही का नाही? नाश्त्याला, इकडं जेवायला, बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. हे प्रश्न तुम्हाला वारंवार काम येतील पहा. आता तलाठी भरती असेल, इतर भरती सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये सुटलेले आहेत. अभ्यास असलेला कुठंच व्हायला जात नाही. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी काम फिक्स होणार आहे असा विश्वास धरून जर अभ्यास केला तर 100% पोस्ट आपली पक्की होईल पहा.
तर मित्रांनो लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या, कारण की टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. पहा 249 रुपयामध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्याचबरोबर TCSने विचारलेले सगळे प्रश्न, लेटेस्टचं जे काही चालू घडामोडी असेल चालू मंथपर्यंतच्या सर्व काही मिळणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या, चांगला अभ्यास करा आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची पहा. प्रॅक्टिससाठी बघा तुम्हाला बुद्धिमत्तेचा टेस्टसुद्धा मी यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. फक्त 249 रुपये. लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. ज्यांना खरोखर नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी मला मेसेज करा WhatsAppला आणि फोन जर नाही उचलला तर नक्की मेसेज करा बघा. मेसेजवर मी रिप्लाय 100% देईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रियांचे पूर्णत्व ही जी काही क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो पहा. क्रियेचं पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो. तर समापन मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 समापन. आपल्या या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर होईल पहा, लक्षात ठेवायचं समापन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनुषंग. काय प्रश्न आहे? अनुषंग हा शब्द खालीलपैकी कोणाच्या पोट शब्दापासून तयार झालेला आहे पहा. सांगा पटकन. तर याचं योग्य उत्तर येईल पहा ऑप्शन क्रमांक 3 अनु अधिक संग. याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट आहे पहा, वाक्यामधील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांचे जो संबंध असतो त्या संबंधांना टिंबटिंब असं म्हणतात. तर त्या संबंधाला मित्रांनो काय म्हणतात असं या ठिकाणी प्रश्न विचारलाय. त्याला उपपदार्थ असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 उपपदार्थ. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी आपल्याला चुकीचा विग्रह ओळखायचा आहे पहा. कोणता चुकीचा विग्रह आहे? तर बघा, यश अधिक धन यशोधन बरोबर आहे पहा. नि अधिक काम बरोबर निष्काम. मनो अधिक अंतर मनवंतर, परंतु 9 अधिक डूक नाही तर 9 अधिक हे मित्रांनो आपल्याला दिसताना या ठिकाणी आपल्याला चुकीचं दिसतंय पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्यापार करावा तर त्यानेच या वाक्यामधील करावा या वाक्यातील करावा क्रियापदावरून कोणत्या प्रकारामध्ये येतं मित्रांनो हे? तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारामध्ये येतं? तर वाविवी आलं तर आपल्याला माहिती आहे बघा, विद्यार्थी याचं योग्य उत्तर होईल पहा. विद्यार्थ समजलं. विजिगिषू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे पहा. विजिगिषू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. चला निवडा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 जिंकण्याची इच्छा असणारा किंवा करणारा याला काय म्हणतात? विजिगिषू असं म्हटलं जातं. उठ बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनवलेल्या क्रियापदाला काय म्हणतात? तर मित्रांनो या क्रियापदाला काय म्हणतात? तर सिद्ध क्रियापद असं म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो, सिद्ध क्रियापद असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये रूढ झाला आहे? पगार हा शब्द कोणत्या भाषेतून झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोर्तुगीज भाषा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं आहे पोर्तुगीज भाषा. नेक्स्ट आहे मित्रांनो, विस्तीर्ण. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात अधोरेखित शब्दामधील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर विस्तीर्ण खाली मित्रांनो काय आहे? अंडरलाईन आहे. तर हे काय मित्रांनो? गुणविशेषण आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 गुणविशेषण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं वर्ण तालव्य दंत तालव्य उच्चारले जातात? खालीलपैकी कोणतं वर्ण तालव्य व दंत तालव्य उच्चारले जातात? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 च छ ज झ याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. गरुड या शब्दाचं कोणता शब्द समानार्थी नाही विचारलाय? काय प्रश्न आहे? गरुड या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विहंगत. बाकी खगेंद्र, द्विजराज आणि वैनतेय हे सगळे समानार्थी शब्द आहेत पहा. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही अगोदर नीट समजून घ्या. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? मित्रांनो हे कोणतं आहे पहा? मिश्र वाक्य आहे. लक्षात ठेवायचं आहे मिश्र वाक्य हे आहे आपला. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता आहे पहा. खालीलपैकी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अतिथी याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे अतिथी. नेक्स्ट आहे पहा, संबोधन दर्शवताना काय प्रश्न आहे? संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्वल्पविराम याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 स्वल्पविराम. संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरला जातो. नेक्स्ट मित्रांनो साटेलोटे. काय प्रश्न आहे बघा, साटेलोटे या शब्दाचा पुढीलपैकी प्रकार कोणता आहे पहा.
कोणता शब्द आहे मित्रांनो? हा अंशाभ्यस्त शब्द आहे पहा. साटेलोटी शब्द बघितलं, साष्टेलोटीने साटेलोटी. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला? सांगा पटकन. तर कलम 21 लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 21 यानुसार या ठिकाणी शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे पहा. हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती? हरिजन. तर आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो, हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती पहा. तर मित्रांनो, या संघाची स्थापना 1932 मध्ये महात्मा गांधींनी केली होती पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो, विजय घाट हे कोणाचं समाधी स्थळ आहे? चला द्या उत्तर. विजय घाट हे कोणाचं समाधी स्थळ आहे? चला आपल्याला 3 सेकंद मिळतील. विजय घाट हे कोणाचं समाधी स्थळ आहे? तर हे सुद्धा महात्मा गांधीचं या ठिकाणी समाधी स्थळ आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, मोहनदास करमचंद गांधी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? सांगा पटकन. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे. तो ऑप्शन क्रमांक 3 मिथुन मनहास हे काय आहेत? 5 सध्याचे अध्यक्ष आहेत. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो, सागरेश्वर अभयारण्य हे कोणत्या ठिकाणी? सांगलीमध्ये पहा. या ठिकाणी पहा, स आलेला आहे, स वरून सांगली. लक्षात ठेवा. महात्मा गांधी म्हणजे एक माणसाचे सैन्य असे कोणी म्हटलं आहे? तर माउंट बॅटन. लक्षात ठेवायचं बघा, लॉर्ड माउंट बॅटनने हे म्हटलेले पहा. समजलं? लॉर्ड माउंट बॅटन. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस नाही? सांगा पटकन. खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस नाही विचारलंय? तर कोणतं मित्रांनो? मॉनिटर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर हे इनपुट आहेत. मॉनिटर आपल्याला दाखवतं पहा. संतोषी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सांगा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पाठच करून ठेवा. संतोषी ट्रॉफी. तर फुटबॉल याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3. फुटबॉल हे काय पाहायचं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट पहा, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारले आहेत? तर मित्रांनो, ही फ्रान्सकडून स्वीकारलेली आहेत पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला, फ्रान्सकडून हे स्वीकारलेली आहेत पहा. पांडवलेणी काय प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पहा. पांडवलेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, ही नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? नाशिक जिल्ह्यामध्ये ही जी काही लेणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलाचे दक्षता हे जे काही नियतकालिक दक्षता हे नियतकालिक आहे. कसं आहे पहा दक्षता. तर मित्रांनो, दक्षता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कायसाठी आहे. हे मित्रांनो काय मासिक आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 मासिक. नेक्स्ट मित्रांनो, आसामचे दुःख अश्रू कोणत्या नदीला म्हटलं जातं? आसामचं विचारलं आपल्याला. तर आसामचे दुःख अश्रू म्हणून मित्रांनो कोणाला ओळखलं जातं? तर ब्रह्मपुत्रा नदीला ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी. भारतीय प्रवासी दिवस भारतामध्ये केव्हा साजरा केला जातो? तर भारतीय प्रवासी दिवस भारतामध्ये 9 जानेवारीला या ठिकाणी साजरा केला जातो. कधी? 9 जानेवारीला. नेक्स्ट पहा, महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर म्हणजे वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सयाजीराव गायकवाड याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं आहे, सयाजीराव गायकवाड याचं योग्य उत्तर होईल पहा. फणसाड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? फणसाड. तर मित्रांनो, हे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्या? रायगड जिल्ह्यामध्ये याचं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट पहा, नापणे धबधबा काय प्रश्न आहे? नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अल्लाउद्दीन खिल्जी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केलं होतं? तर देवगिरी याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 360. कलम 360 नुसार बघा देशामध्ये काय केली जाते? आर्थिक आणीबाणी या ठिकाणी लागू केली जाते. भारतामधील सर्वात उंच जोग धबधबा कोणत्या नदीवरती? जोग धबधबा. तर मित्रांनो, शरावती नदीवरती मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. आधुनिक विज्ञानाचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर आधुनिक विज्ञानाचे जनक ऑप्शन क्रमांक 2 मॅथ्यू ऑकिला यांना म्हटलं जातं पहा. मॅथ्यू ऑकिरफिला. साहित्याचा नोबेल पुरस्कार 2025 कोणाला घोषित झाला आहे? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक 2 लाझलो कार्नहोरकाई यांना हा जाहीर झालेला पहा. कार्नहोरकाई यांना. सध्या ब्रिटन म्हणजे युकेचे पंतप्रधान कोण आहेत? सांगा पटकन. तर कीर
स्टार्मर मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल पहा, कीर स्टार्मर. कोणते शहर भारतामधील पहिलं झोपडपट्टी मुक्त शहर बनलं आहे? झोपडपट्टी मुक्त कोणतं शहर बनलेलं आहे? तर चंदीगड मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सहकारी क्षेत्राची पंढरी म्हणून ओळख केली जाते? कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर अहिल्यानगर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर अजित पवार मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 2 अजित पवार. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. विष्णुदास भावे पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? विष्णुदास भावे पुरस्कार 2025 हा कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि लवकरात लवकर टाईप करा, कारण की तुमचा अभ्यास झाला आहे किती चेकसुद्धा होईल पहा. आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, आता या ठिकाणी लवकरच आपले पेपरसुद्धा होणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी PDF आणलेले आहेत पहा. आता लगेच आपले हॉल तिकीटसुद्धा येतील पहा आणि आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पहा. कारण की मागच्या वेळेस बघा DMRचे सुद्धा फॉर्म सुटले होते, लगेच त्यांच्या या ठिकाणी हॉल तिकीट आले होते पहा. थोड्याच दिवसामध्ये हॉल तिकीट पण येतील. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा. त्यासाठी बघा 10,000 प्रश्नांची आपण या ठिकाणी PDF तयार केलेली पहा. ही जी काही PDF आहे मित्रांनो तुम्हाला 249 रुपयाला मिळून जाणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे 93 25 23 08 40 93 25 23 08 40 हा जो काही फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती तुम्हाला मित्रांनो 249 रुपये पाठवायचे आहेत, किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा. मित्रांनो मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. कारण की तुम्ही जर आत्ता PDF घेतली तर तुमची बघा या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल पहा. एक एक गोष्ट आपण बघा वारंवार जर या ठिकाणी वाचली तर आपली चांगली रिव्हिजन होती आणि पेपरमध्ये आपला चांगला स्कोर येणार आहे. कारण की कॉम्पिटिशनसुद्धा चांगला असणार आहे. MPSC करणारे किंवा इतर सरळ सेवा करणारे या ठिकाणी असणार आहेत पहा, जे लायब्ररीमध्ये बघा खूप अभ्यास करतात. या ठिकाणी चांगली रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपण ह्या PDF तयार केल्यात पहा. तुम्ही टायमाला जर या ठिकाणी PDF घेतल्या तर तुमची एकच वेळेस वाचून येईल, परंतु आत्ता जर घेतली तर तुम्हाला या ठिकाणी वारंवार ती PDF वाचता येईल आणि चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन होईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. 249 रुपये काहीच नाहीत. आपण बघा कुठं पण गेलो तर या ठिकाणी खाऊन घेतो पैसे, नाही का नाही, नाश्त्याला इकडं जेवायला, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. हे प्रश्न तुम्हाला वारंवार काम येतील पहा. आता तलाठी भरती असेल, इतर भरतीसुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये सुटलेले आहेत. अभ्यास असलेला कुठंच व्हायला जात नाही. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी काम फिक्स होणार आहे असा विश्वास धरून जर अभ्यास केला तर 100% पोस्ट आपली पक्की होईल पहा. तर मित्रांनो लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या, कारण की टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा. 249 रुपयामध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्याचबरोबर TCSने विचारलेले सगळे प्रश्न, लेटेस्टचं जे काही चालू घडामोडी असेल चालू मंथपर्यंतच्या सर्व काही मिळणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या, चांगला अभ्यास करा आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची पहा. प्रॅक्टिससाठी बघा तुम्हाला बुद्धिमत्तेचं टेस्टसुद्धा मी यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. फक्त 249 रुपये. लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. ज्यांना खरोखर नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपला, आणि फोन जर नाही उचलला तर नक्की मेसेज करा बघा. मेसेजवर मी रिप्लाय 100% देईल.